एका प्रचंड मोठ्या इतिहासात त्याची नोंद झाली अशा राजकीय परिवर्तनानंतर आपल्या सगळ्यांसमोर आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना आणि तमाम जनतेला या विषयातलं जे आश्चर्य वाटलं, थोडा धक्का बसला, थोडं कुतूहल जागृत झालं की नेमकं हे काय झालं, याची थोडी सुस्पष्ट मांडणी करण्यासाठी मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. भारतीय जनता पार्टी, त्याआधी जनता पार्टी, त्याआधी भारतीय जनसंघ याची स्थापना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक हिंदुत्ववादाच्या प्रेरणेतून निर्माण झाली. समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे, सांस्कृतिक हिंदुत्वाच्या आधारे मूर्तीपूजा नाही, मूर्तीपूजा हा त्याच्यातला अनेक उपचारांपैकी एक भाग आहे, पण समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये हिंदुत्वाच्या आधारे त्या क्षेत्राची रचना लावण्यासाठी राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनसंघ नावाने भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आणि त्यामुळे कधीही हिंदुत्वासाठी प्रयत्न, हिंदुत्वासाठी संघर्ष, हिंदुत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुद्धा बलिदान दिलं ते 370 कलम रद्द करा, 35 रद्द करा, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, इथून तिची जी सुरुवात होईल ते अगदी अलीकडच्या काळातल्या रामजन्मभूमी मुक्तीच्या आंदोलनापर्यंत असेल, किंवा पालघरला साधूंचा हत्याकांड झाल्यानंतर सरकारने कारवाई करावी यासाठी संघर्ष असेल, या सगळ्या घटनांमध्ये हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा ध्यास आहे, हे आम्ही सातत्याने आमच्या सगळ्या कृतीतून दाखवतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने, खरं म्हणजे देशामध्ये ब्रॉडली दोन विचारधारा काम करत असतील तर एक आहे अपीजमेंट, लांगुल चालन, तर दुसरी आहे हिंदुत्ववादी विचारधारा. त्या हिंदुत्ववादी विचारधारेला मान्य असणाऱ्या अनेकांनी त्या वेळेला भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली. 19ला सुद्धा ही युती झाली, पण युतीनंतर हिंदुत्व मागे पडलं आणि खुर्ची पुढे आली आणि विश्वासघात झाला. हिंदुत्व ज्याने कधी मानलं नाही, हिंदुत्व हा त्यांचा अजेंडा नाही, हिंदुत्व न मानल्यामुळे माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सातत्याने ज्यांच्यावर आसूड ओढले, अशांच्या मांडीला मांडी लावून महाविकास, म्हणजे पहिलं तर महाशिव आघाडी, तर शिवाजी महाराजांना पण विरोध झाला. आपल्या सगळ्यांना आठवत असेल की महाविकास आघाडीच्या फॉर्मेशनच्या वेळेला सुरुवातीचं त्याचं नाव हे महाशिव आघाडी होतं. कधी महाविकास आघाडी झालं कळलंच नाही, पण त्याची लॉजिक मांडली गेली. विकास महत्वाचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पण विकास केला, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व मांडलं, मुघलांशी संघर्ष केला आणि देश धर्म यासाठी त्यांनी सातत्याने आपलं आयुष्य घालवलं. सर्वसामान्य हिंदूंना आधार निर्माण व्हावा म्हणून राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यामुळे शिव शब्दाचंही वावडं. आणि म्हणून सातत्याने विरोध जो होता तो विकासासाठीही होता आणि हिंदुत्वासाठी होता. अनेक मुद्दे आपल्याला माहिती आहेत, मी ते रिपीट करण्याची आवश्यकता नाही. पालघरचा मुद्दा मी मांडला. श्रीराम मंदिराच्या तिथे भूमिपूजन झाल्यानंतर गावोगाव प्रचंड आनंद लोकांना झाला. माझ्यासारख्या माणसाला असं वाटलं की आयुष्याची इति कर्तव्यता झाली. ते सेलिब्रेशन, ते एका अर्थाने आनंद व्यक्त करण्यावर सुद्धा रोख लावली गेली. ठिकठिकाणी कारवाया झाल्या. राम मंदिरासाठी निधी दिला पाहिजे. मी पुन्हा पुन्हा म्हणेन की हिंदू हा उपासना पद्धतीशी जोडलेला विषय नाही, तो संस्कृतीशी जोडलेला विषय असल्यामुळे अनेक मुसलमान बांधवांनी, अनेक ख्रिश्चन बांधवांनी राम मंदिरासाठी निधी दिला. त्या निधी जमा करण्याची टिंगल केली. तुम्ही ज्याला वर्गण्या म्हणता ना, वर्गण्या, त्याला आम्ही निधी म्हणतो. वर्गण्या जमा करण्यातून तुमचं आयुष्य गेलं,
पण तुम्ही राम मंदिरासाठी गोळा करण्याच्या निधीवर सुद्धा टीका टिप्पणी केली. कोरोनामध्ये दारूची दुकानं लवकर सुरू केली, मंदिरं सुरू करायला संघर्ष करावा लागला. त्रिपुरामध्ये म्हणे एक मस्जिद तोडली अशी मोठी ती खोटी क्लिप व्हायरल झाली. मालेगावला, अमरावतीला आणि नांदेडला 50,000 मॉब रस्त्यावर होते. कसे उतरले? इंटेलिजन्स काय करतो? दंगली झाल्या, कोणावर ऍक्शन घेतल्या? सगळ्या ठिकाणी बोटचेपेपणा, ज्याला प्रचलित शब्द आहे अपीजमेंट आणि ज्याला प्रचलित शब्द आहे लांगुल चालन, मतांसाठी लांगुल चालन. हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणताना कसं अगदी मन भरून येतं, हिंदू हृदय सम्राट. आणि जनाब म्हटलं ते अजानच्या स्पर्धा सुरू झाल्या. घाटकोपरच्या उड्डाणपुराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सगळ्या प्रकारची टाळाटाळ केली गेली. भोंगे हा विषय तर सगळ्यांनाच माहिती आहे की मस्जिदीवरच्या भोंग्याला विरोध करताना सगळ्या मनसेच्या हिंदुत्ववादी किती केसेस झाल्या? 28-30 केसेस झाल्या. आणि त्यामुळे असं हिंदुत्व सोडलेल्या विकासाच्या बाबतीत मोठी यादीच आहे. ती इतकी खर्च होणार बुलेट ट्रेन माहिती नाही कधी सुरू होणार आहे. गेल्या वर्षी पूर आला तर माननीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं, माननीय जयंतरावांनी घोषित केलं, आम्ही नद्यांमध्ये भिंती बांधणार आहोत. मानणार त्या वर्षीच्या पुराची पुन्हा वेळ आलेली. पूर येऊन गेल्यानंतर लोक राजू शेट्टीजी सारखे एका अर्थाने महाविकास आघाडीशी जोडलेले नेते असं म्हणाले की आम्हाला 19चा म्हणजे देवेंद्रच्या काळातला JR द्या. शेकडो लोकांनी आत्महत्या केली. हातात काय धनगरांच्या आरक्षणामधला धर सुद्धा गेला 2.5 वर्षामध्ये अशी म्हणजे मोठी यादी आहे. नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये देऊ. बांधावर गेल्यानंतर हेक्टरी 25,000. हेक्टर आणि एकर मधला फरक कळतो का? पीक विम्याचं काय झालं? पेट्रोल डिझेलच्या वॅटचं काय झालं? अशी एक मोठी यादी आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने मुळात झालेले मुख्यमंत्री, माजी नगर विकास मंत्री, शिवसेनेचे सभागृहाचे नेते एकनाथ शिंदे ज्या वेळेला अस्वस्थ असणाऱ्या आमदारांना बाहेर शिफ्ट करणं सुरू केलं, त्यावेळेला प्रत्येक वेळेला आपण आठवा आम्ही हीच ठामपणे भूमिका मांडलेली की हा आमचा अंतर्गत मामला, आमचा काही संबंध नाही. आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी ह्या आणि 144 मध्ये 10चाच फरक होता. एवढी हेवी मेजॉरिटी सुद्धा आम्हाला हे आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हाला सत्तेचा मोह नाही. आणि मुख्यमंत्रीपद मागितलं तरी मिळालं असतं तरी एका सामान्य हिंदुत्वासाठी लढणाऱ्या स्वर्गीय आनंद दिघेंच्या शिष्य असणाऱ्या एकनाथजींना आम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राला आश्चर्य वाटलं. भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती अशी आहे
ही देवेंद्रजी माई करून घोषित होईल करेपर्यंत आमच्या 5 जणांव्यतिरिक्त 6व्या माणसाला माहित नाही. पत्रकार वाघ झाले. हा काय त्याग? हा हिंदुत्व शिकवतो त्याग. त्यागात मध्ये आनंद मानणं हिंदुत्व शिकवतं. आणि त्यामुळेच सावरकरांसारखी माणसं होऊन गेली की ज्यांच्या घरादाराला उद्ध्वस्त केलं गेलं. आणि त्यामुळे महाराष्ट्राने काल सत्तेचा मोह आम्हाला नाही, सत्तेचा मोह तुम्हाला, आणि त्यामुळे खुर्चीसाठी मोहापायी तुम्ही हिंदुत्व सोडलं. सत्तेचा मोह आम्हाला नाही. आणि त्यामुळे होऊ शकत होते मुख्यमंत्री तरी सुद्धा हिंदुत्वासाठी आग्रह करणारे स्वर्गीय शिष्य आनंद दिले, ज्या प्रकारे हिंदुत्वासाठी संघर्ष केला ते शिष्य आपण मुख्यमंत्री केलेले आहेत. त्या त्यागाचा आनंद आहे, अभिमान आहे. देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होणं या विषयाच्या बाबतीत सुद्धा आपलं काही म्हणणं आहे. एकदम प्रशासनाची आवश्यकता म्हणून येतात. आत्ताच्या मंत्रिमंडळातील एक मुख्यमंत्री होते ना, आता होतेच म्हणायला पाहिजे, गेले काल अशोक चव्हाण. आणि त्यामुळे हे काही जगावेगळं झालेलं नाही. प्रशासनाची आवश्यकता म्हणून स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजींनी, त्यांची खूप दोस्ती असल्यामुळे त्यांना आवाहन केलं. आमच्याकडे किती बायकोने, वडिलांनी, आईने आग्रह केला तरी सुद्धा आम्ही आमच्या पक्ष नेतृत्वाला विचारतो. त्याप्रमाणे त्याने पक्ष नेतृत्वाला विचारलं किंवा असं एकनाथजींचं म्हणणं आहे किंवा प्रशासनाच्या बाबतीत मला तुमची आवश्यकता लागेल, खूप रखडलेत प्रोजेक्ट, खूप चांगले निर्णय तुमचे रद्द झालेत. 33 वृक्ष लावून ह्या महाराष्ट्रातल्या पर्यावरणामध्ये एक चमत्कार घडवला. 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी, जलयुक्त शिवाराची चौकशी, जो निर्णय भारतीय जनता पार्टी ने केला सर काटा उसको. अरे भाई निर्णय लेते हो आप तो हमारे बाजू में बैठे थे ना भाई, पण बीजेपी ने त्यामुळे एकनाथजींनी पण देवेंद्रजींनी आमची कार्यपद्धती म्हणून आमच्या विचारलं, नेतृत्वाने परवानगी दिली, काही चुकीचं नाही. आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाची, रखडलेल्या प्रकल्पांची, ओबीसीच्या पॉलिटिकल हिंदुत्वाच्या संरक्षणाची ही आवश्यकता, ही हाक ऐकून माननीय देवेंद्रजींनी एवढा त्याग आपण त्याच्या जे आपल्या मंत्रिमंडळात होते त्यांच्या नेक्स्ट सेकंड पोझिशन काम करणं, त्यासाठी मन लागतं, मन मोठं. आणि त्यामुळे मी देवेंद्रजींचं पण अभिनंदन, शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्राच्या देवेंद्रजी त्यांचा प्रशासनिक अनुभव सगळा जोडला पाहिजे आणि मिळून महाराष्ट्राचा विकास करू. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसं, सर्वसामान्य हिंदूला असं वाटलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा पूजा पद्धतीवाला हिंदू नाही, तर एका अर्थाने हा महाराष्ट्र माझा आहे, हा देश माझा आहे, भूमी माझी आहे. 370 कलम रद्द झाला पाहिजे, काश्मीर भारतात राहायला पाहिजे, पाकिस्तान विरुद्ध आक्रमण झालं पाहिजे, असा अजेंडा असणाऱ्या सर्वसामान्य हिंदूंना आनंद होणारे सरकार आलंय. मी त्यांना या दोघांनाही असं म्हणेन, त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळात बाकीचे मंत्री त्यांना असं म्हणेन, लोकांच्या अपेक्षा पूर्ण करा. शेवटी एकच म्हणेन की मी आपल्या माध्यमातून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एकनाथजींच्या पण आणि पण आवाहन, उतू नको मातू घेतला वसा. असं आहे की आमच्यातली जी अत्यंत सलोख्याची नाती, पक्षासाठी मान कापून देण्याची तयारी, हे ज्यांना जमत नाही, याचा ज्यांना हेवा वाटतो, याचा ज्यांना मत्सर वाटतो, याची ज्यांना जेलसी वाटते, अशांनी केलेल्या ह्या शोऱ्या.